सर, बोल ना संजना. आता जे तुम्ही लिस्ट दिली होती ना टाइप करायला, झाली टाईप करून? नाही ती का खूप बरं? मोठी लिस्ट आहे सर. लिस्ट आहे मोठी. मग त्याच्यात मला एक प्रॉब्लेम होतोय की जेव्हा मी होतंय? टेक्स्ट टाइप करते ना, तर मला हा. प्रत्येक वेळेस त्या टेक्स्टची विड्थ सेट करावं लागते. बर. पण अशी काही ट्रिक आहे का जेणेकरून ती ऑटोमॅटिक टाइप केल्यावर एंटर केल्यावर ती ऑटोमॅटिक सेट झाली पाहिजे विड्थ? म्हणजे तू टेक्स्ट टाईप केलं की कॉलमची विड्थ तुला त्या टेक्स्टच्या रुंदीप्रमाणे ऍडजस्ट करून हो. हवी येईल ना करता. त्यासाठी एक आपल्याला कोड लिहावा लागेल हो. आणि तो कोड जर लिहून आपण ती त्या पद्धतीनं जर एंटर मारला की ऑटोमॅटिकली जसं तू डेटा टाईप करत असेल प्रत्येक कॉलम मध्ये तर तसं ती कॉलमची रुंदी त्या कॉलमच्या टेक्स्ट प्रमाणे ऍडजस्ट होईल. शिकायचंय तो कोड कसा लिहायचा किंवा तो हो. कोड कोणता येतो? हो सर. तो मलाही पाहायचंय की टाईप केल्याबरोबर ऑटोमॅटिकली टेक्स्टच्या रुंदीप्रमाणे डेटा च्या कॉलमची विड्थ कशी सेट करायची ते. तर द्या इकडे लक्ष. हे पहा संजना, तुम्हाला विचारलं होतं या ठिकाणी मी नेम ऑफ स्टुडंट म्हणजेच कोणताही डेटा या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिला तर एंटर मारल्याबरोबर त्या कॉलमची रुंदी या टेक्स्ट प्रमाणे झाली पाहिजे. उदाहरणार्थ सपोज बी कॉलम मध्ये मी टोटल फीज लिहिले तर ते त्याप्रमाणे ऍडजस्ट झालं पाहिजे, जे आता होत नाहीये. त्यासाठी काय करणार, तर त्यासाठी इथे सीटवर माऊसचं राईट बटन क्लिक करा, व्ह्यू कोड मध्ये जा, इथे जनरलच्या ऐवजी वर्कशीट हा पर्याय निवडा आणि या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे सेल्स डॉट एंटायर कॉलम डॉट ॲटोफिट. ही ट्रिक जर आपण या ठिकाणी अशा पद्धतीने वापरली, या ठिकाणी क्लोज करा. आता या ठिकाणी मी नेम ऑफ द स्टुडंट असं लिहितात एंटर मारला की ऑटोमॅटिक त्याप्रमाणे याची कॉलमची रुंदी ऍडजस्ट होणार. कोणत्याही कॉलम मध्ये मी ज्या पद्धतीने डेटा टाईप करणार त्याला जेवढी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे ती कॉलमची रुंदी ऑटोमॅटिकली त्याला ऍडजस्ट होणार. अशा पद्धतीनं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्स आणि ट्रिक्स शिकायच्या असतील तर तुम्ही आजच संपर्क करा मल्टीटेक कॉम्प्युटर आळंदी. वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले कसे वापरायचे, टिप्स अँड ट्रिक्स कसे वापरायचे ते शिकून घ्या आणि एक्सेल मध्ये मास्टर व्हा.